नमस्कार, वेलकम आहे सर्वांचं दिव्यांजली किचन चॅनलमध्ये. चला तर मग आता लवकर तुम्हाला डोसे बनवता तुम्हाला उत्तप्पे खायची आठवण आली तर उत्तप्पे कसे बनवायचे लगेच तर मी सांगते तुम्हाला. फटाफट कांदे चिरचिर करायचे, टमाटा चिरचिर करायचा, कोथिंबीरला पण मस्त चिरचिर करायचं, त्याच्यावरती मस्त चटणी मसाले वगैरे काढायचे, ते मिक्स करायचं आणि त्याच्यावरती मस्त नमक वगैरे आणि सर्व चाट मसाला वगैरे पण टाकायचे. त्यानंतर आपण डोसा काढतो तसंच पीठ घ्यायचं आणि थोडं चाट टाकायचं, त्याच्यावरती मस्त हा सर्व मसाला टाकायचा कांदाचा वगैरे ते मिक्स केल्यानंतर थोडं वेळ त्याला राहू द्यायचं. त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती पीठ पण टाकू शकता व तुम्हाला पीठ नाही पाहिजे असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तर मी दोघी प्रकारचे डोसे काढून दाखवले आहेत, पण मला फर्स्ट नंबरचा होतो काही आवडला नव्हता जास्त, तर सेकंड नंबरचा काढला तो मला खूप आवडला होता व माझ्या पूर्ण फॅमिलीलासुद्धा आवडला होता. तर त्यानंतर मी सर्वांची फरमाईश होती की आम्हाला पण एक उत्तप्पा दे फटाफट. तर मी फटाफट सर्व उत्तप्पे काढले आणि दिले. तर हा बघू शकता अशा प्रकाराचं ट्राय केला तर मी, तर ओके होता, जास्त काय चांगला नव्हता, पण तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला आवडत असेल तर. पण बेस्ट आहे की तोच उत्तप्पा थोडा जाड करायचा आणि त्याच्यावरती ते सर्व मसाले टाकायचे. तर तुम्हाला आणखी एक आयडिया आहे की तुम्हाला पीठ तुम्ही मिक्स करतात त्याच वेळेत तुम्ही सर्व हे चिरून वगैरे टाकून दिलं ना, तो पण उत्तप्पाचे बेस्ट येतो आणि लवकर होतो तो पण. तर बघू शकता हा उत्तप्पा मला खूप आवडला होता आणि तुम्हाला पण आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पुढे बघूया आपण. आता सर्वांना एक उत्तप्पा होता, त्याच्यामुळे मी सर्वांसाठी रेडी करत होती आणि मम्मी साईडला पण इडली वगैरे काढत होती. तर मी पहिले उत्तप्पा वगैरे ट्राय केले आणि ते काढले आणि इतके छान त्यांना फ्राय होऊ द्यायचे ना, कडक असतात ना खालून, खूप छान होऊ द्यायचे आणि त्याला उलट्या करायची काही गरज नाही आहे, खालूनच मस्त त्याला चांगले कडक होऊ द्यायचे. मग खायच्या वेळेस छान लागतं आणि टेस्ट पण छान लागते. त्यानंतर आणखी एक मी छोटासा उत्तप्पा बनवला होता, बघा किती छान गोल. तर आपण पीठ टाकतो त्यानंतर ते मस्त त्याला गोल करायचं आणि थोडा जाडच राहू द्यायचा उत्तप्पा सरसा थोडा जाडच चांगला लागतो, डोसाच तो बारीक चांगला लागतो, उत्तप्पा जाड चांगला लागतो. तर बघू शकता किती छान वाटतं ना. तुम्ही पण नक्की ट्राय करा हां, आणि कमेंट करून सांगा ट्राय केलं की नाही केलं. ओके, हा पहिला माझा डोसा रेडी झाला होता, उत्तप्पा. ओके, उत्तप्पा रेडी झाला होता. तर कसा वाटला नक्की सांगा. बघा किती गरम आहे. तर सेकंड पण रेडी होत होता, बघू शकता तुम्ही. आणखी कोणाकोणाला उत्तप्पा आवडतं व डोसा आवडतं व इडली आवडते, 3 ऑप्शन आहे. 3 ऑप्शनची कमेंट करा आणि कोणाला काय आवडतं नक्की सांगा मला. नेक्स्ट रेसिपी काय करायची ते पण नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की ट्राय करेल. आणि बघू शकता आपले दोघे उत्तप्पे रेडी आहे आणि बाकीचे मी देऊन दिलेत. तर बघा किती छान आले आहेत. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय मग.